आपण भक्तीच्या विषयी बोलतोय, संतांच्या विषयी बोलतोय, पण काही लोकांना असा संभ्रम निर्माण झाला असेल, भक्त आणि संत वेगळे का? कोणाला सांगता येईल भक्त आणि संत मधला फरक काय आहे? सांगता येईल महाराज? तर मी तुम्हाला सांगते भक्त म्हणजे काय आणि संत म्हणजे काय. खरं पाहता भक्त म्हणजे कोण? ज्याची भक्ती फक्त एका देवावरती आहे, बाकी सर्वत्र प्रत्येक देवामध्ये जो आपल्या देवाचं स्वरूप बघतो तो भक्त आहे. पण असं म्हणतात की सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर तो भक्त आहे. एक कोटी निर्माण केलेली आहे ज्याच्यामध्ये सांगितल्या जाते की सबसे बडा कौन है. ऐका बरं का, लक्ष देऊन. सबसे बड़ा कौन है? बोले सबसे बड़ी तो पृथ्वी है. संत महात्मे एकत्र बसलेत आणि चर्चा चालू आहे. म्हणतात है सबसे बड़ा कौन है? तो बोले सबसे बड़े पृथ्वी बड़ी है. बोले पृथ्वी काहे की बड़ी? वो तो शेष नाग के माथे पर खड़ी. तो कौन बड़ा? शेष नाग बड़ा. बोले शेष नाग काहे का बड़ा? अरे वो तो भगवान शंकर जी के गले में पड़ा. तो कौन बड़ा? कौन बड़ा? शेष नाग बड़ा. बोले शेष नाग काहे का बड़ा? तो भगवान शंकर जी के गले में पड़ा. तो कौन बड़ा? भोलेनाथ बड़ा, यानी शंकर बड़ा. बोले शंकर काहे का बड़ा? अरे उसका कैलाश पर्वत तो उस रावण ने एक बाण में उखड़ा. तो बोला कौन बड़ा? रावण बड़ा. पण रावणाची कोणी वाहवा करत नाही, का रावणाचा कोणी जय म्हणत नाही. तो कौन बड़ा? रावण बड़ा. बोले रावण काहे का बड़ा? उसे तो भगवान श्री राम ने एक बाण में उखड़ा. तो कौन बड़ा? राम बड़ा. बोले आहो अजी राम काहे का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा. तो कौन बड़ा? हनुमान बड़ा. पण आता इथे लक्षात आलं तुम्हा सर्वांच्या की कोण मोठे आहेत? हनुमानजी मोठे आहेत. परंतु याच्यामध्ये हनुमानजी मोठे म्हणजे भक्त मोठे आहेत. परंतु या मताशी माझं मत काही सहमत नाहीये. का नाहीये? कारण की भक्त फक्त देवाची भक्तीच करतात, पण संत असे आहेत की जे देवाची भक्तीही करतात आणि या संसारिक जीवाला तारून नेण्याची ताकदही ठेवतात. म्हणून संत मोठे आहेत. विठ्ठल याचं उदाहरण जर द्यायचं झालं महाराज, महाराष्ट्रामध्ये माळशिरस नावाचं एक गाव आहे, बरोबर? त्या माळशिरस गावामध्ये हनुमानजींचं मंदिर आहे आणि त्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन सुरू होतं. त्या कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी भजन सुरू केलं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, मी त्या विठ्ठलाचा आहे, तो विठ्ठल माझा आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा भाव आपल्या अंतकरणामध्ये तळापर्यंत अंतकरणाच्या रुजलेला पाहिजे. याला म्हणतात भक्ती. आणि ही भक्ती अशीच त्यांच्या कीर्तनामध्ये उतरली. कीर्तना रंगी असे रंगून गेले तुकोबराय. रंग रंग लागत लागत लागेगा ब्रह्म जागत जागत जागेगा, असा रंग चढला कीर्तनाला की तुकोबराय ब्रह्मस्वरूप होऊन गेले. आणि रात्रभर कीर्तन सुरू झालं, रात्रभर कीर्तन चालू राहिलं. आणि त्यामध्ये हनुमानजी तिथे थोडेसे आडवे झाले आणि अद्याप हनुमानजी आडवेच आहेत, म्हणजे झोपलेले आहेत. आता हा दृष्टांत सांगायचा मुद्दा असा, हनुमानजी त्रेतायुगामध्ये या जगद्गुरु तुकोबरायांचे गुरु आहेत. तुम्ही कसे म्हणाल तर अंगदजींचा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहेत. आणि या ठिकाणी हनुमानजीपेक्षा जास्त श्रेष्ठ कोण ठरले? कारण की हनुमानजी झोपले, तुकाराम महाराज अद्याप कीर्तन करत आहेत. म्हणजे चालू कीर्तनामध्ये हनुमानजी त्या ठिकाणी आडवे झाले. म्हणजे कोण श्रेष्ठ झाले?
तुकाराम महाराज श्रेष्ठ झाले. याचाच अर्थ असा की भक्तापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, तर संत श्रेष्ठ आहेत. आता संतांची व्याख्या मगाशी मी तुम्हाला सांगितली. मुक्ताबाईने म्हटलं की संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. असे जे संत महात्मे आहेत, संत त्यांना म्हणतात की ज्यांनी लोभ, मोह, काम, क्रोध ह्या सर्वाचा त्याग केलेला आहे, षड्विकाराचा त्याग केलेला आहे. त्यांच्या अंगामध्ये हे विकार राहिलेले नाही आहेत. ज्यांनी परक आणि आपलं हा भाव जवळ ठेवलेला नाही आहे, ते अपकार्यावरतीही उपकार करतात आणि उपकार्यावरतीही उपकार करतात. ज्यांच्यामध्ये आप पर भाव राहिलेला नाही आहे, जे सन्मार्गाने वर्तन करतात, रात्रंदिवस हरीचं चिंतन करतात, परक्याविषयी प्रेम भावना आहे. खरं सांगू तुम्हाला, या जगामध्ये उपकार करणारी 3 माणसं आहेत. एक आहे भगवान म्हणजे देव. जो देव आहे तो उपकार करतो या जीवावरती, परंतु देव सुद्धा विचार करतो, घेसी तेव्हा ऐसा असशी तू उदार. हा भाव पांडुरंगाच्या चरणी आहे, भगवंताच्या चरणी आहे. दुसरी आहे आपले माता पिता. आपण बघतो की आई ही आपल्या मुलालाच दुग्धपान करू शकते. 100तून 1000तून एखादीच माता दुसऱ्याच्या मुलास दुग्धपान करते. परंतु एकमेव संत महात्मे आहेत जे दुग्धपान म्हणजेच ज्ञानदानाचं पान प्रत्येक जीवास करतात. त्यांना संत म्हणतात, कारण की संत हृदय नवनीत समाना. आणि असे हे संत महात्मे या भूतलावरती कशासाठी आले, येथे उपकारासाठी. संसार हा प्रत्येक जीवास तारणारा नाही आहे, तळाला नेणारा आहे. आणि म्हणून काही लोकांना असं वाटत असेल की मी समुद्राच्या खाडीमध्ये पोहू शकतो, मी सलग 5 किलोमीटर पोहू शकतो. यासाठी वृंदावनचे एक महात्मे एका कथेमध्ये सांगून गेले, वो तैरते तैरते डूब गए, वो तैरते तैरते डूब गए जिन्हें खुद पर अभिमान था, और वो डूबते डूबते तर गए जिन पर वो पंढरीनाथ मेहरबान था. माणसाने अहंकार करू नये म्हणून लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. आणि त्यालाच साधू म्हणतात, त्यालाच संत म्हणतात. आणि असे विरक्त असणारे संत महात्मे तेच जगाचं कल्याण करू शकतात. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. स्वतःचा जो देह आहे चंदनापरी झिजवतात. जशी आपण एखादी अगरबत्ती आहे, देवाच्या दरबारामध्ये आपण अगरबत्ती लावतो, धूप लावतो, ती स्वतः जळत असते, पण जळत असताना इतरांना काय प्रदान करते, सुगंध प्रदान करते. तसं जीवन या संत महात्म्यांचं आहे. आणि असे ज्यांचं जीवन त्यागी आहे, वितरागी संत महात्मे आहेत, नेमकं या जीवावरती काय उपकार करतात, अभंगाचं पहिलं चरण. अहो अशी भावना, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. एखाद्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याची भावना सुद्धा निर्माण हो अंतकरणात गरजेचं आहे. लोकांना उपकारातून उत्तीर्ण होण्याची भावना सुद्धा होत नाही. लोक ज्याचं खातात त्याच्याच डोक्यावर हात फिरून निघून जातात. आता राजकारणामध्ये आपल्याला बघायला उदाहरणं मिळतात. 2 माणसं जर एकमेकाच्या विरोधात उभी असतील, 10 याच्या बाजूनी 10 त्याच्या बाजूनी, आता दोघांपैकी एक निवडून येणार आहे, एकाची हार झाली तर एक जिंकणार आहे. परंतु ज्यावेळेस ज्याची हार होते ना, त्यावेळेस ही कार्यकर्ते वेगळी पडतात. पण जे 2 विरोधक आहेत ना, ते दोघं गळ्यात गळा घालून बोलतात. पण कार्यकर्ता वाईट होतो ना, खरं आहे का नाही. पण या समाजामध्ये याची जाणीव ठेवणारी लोक नाही, राजकारणी लोक. तू माझा कार्यकर्ता आहे, पण तू त्याच्यासोबत जर दिसला तर तुला जिथं सोडणार नाही, ही भावना विरोधकांच्या मनामध्ये असते. परंतु निवडून आले, हीच राजकारणी माणसं निवडून येण्याच्या आधी प्रत्येकाच्या घरी जातात, प्रत्येकाच्या पाया पडतात आणि म्हणतात की मला लक्षात ठेव बरं का, मला विसरू नका. निवडून आले की काय,
मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. नको, पुढं नाही आपल्याला बोलायचं. अशी भावना होते. सांगायचा मुद्दा काय, याला म्हणतात कृतज्ञ. परंतु संतांचं हृदय फार विशाल आहे हो. ज्यांनी स्वतःचा जीवन हे पवित्र केलेलं आहे. स्वतःचं जीवन हे परिसासारखं असताना, पवित्र जीवन असताना, अनमोल असताना ते जीवन ह्या संसाराकरता दान केलेलं आहे, असं ज्यांचं अंतःकरण आहे. ही जी संत महात्मे आहेत ना, स्वतःचा देह चंदनापरी झिजवतात. परंतु हीच संत महात्मे उभ्या आयुष्यात, काही संत महात्मे तर विवाह सुद्धा करत नाही, अजन्म ब्रह्मचारी राहतात, ब्रह्मचर्य पाळतात, जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह झिजवतात आणि शेवटी जगाच्या कल्याण करता करता देहाचा त्याग करतात. त्यापैकीच एक महात्मा म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबराय. या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा केली? अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि केला ना, संसार सुखाचा केला. ज्ञानोबरायांनी काय केली? या जगासाठी प्रार्थना सुद्धा केली. हीच प्रार्थना म्हणजे कोणती? तर पसायदान, जे जगाच्या कल्याणासाठी म्हटलेलं आहे. ज्ञानोबराय असं म्हटलं नाही की माझे आई वडील, आम्ही चौघं भावंड, हे माझं घर आहे. नाही, माऊलींचं काय म्हणणं होतं? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. असे माऊली ज्ञानोबराय. त्यांना किती त्रास झाला. ज्यांना कोणी भिक्षा दिली नाही. अहो, मांडे खाण्याची इच्छा झाली निवृत्ती दादाला, तर निवृत्ती दादाला मांडे खाण्यासाठी मुक्ताबाई खापर मागायला गेल्या, पण त्यांना खापर सुद्धा दिलं नाही. त्यांची जुळी फाडून टाकली. आणि असे माझे ज्ञानोबराय रागाने येऊन झोपडीमध्ये बसले. आणि अशा या ज्ञानोबरायांना मुक्ताबाईंनी समज दिली. लोभ अहंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाना. असे एका चढ एक मोठे मोठे महात्मे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. आणि ही संत महात्मे कुण्या गंगेपेक्षा, तो कुण्या परिसापेक्षा, कुण्या कामधेनूपेक्षा, कशापेक्षाही कमी नाही आहेत. एक सुभाषित आहे ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्प तरुस्तथा पापम तापम च दैन्यम च सत्य साधू समागमात. गंगा पाप नष्ट करते. शशी म्हणजे चंद्र, चंद्र आम्हाला शीतलता प्रदान करतो. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. कल्पतरू म्हणजे काय? कल्पतरू नावाचा वृक्ष आहे. ज्या वृक्षाखाली बसून आपली इच्छा बोलली की तथास्तु पूर्ण होते, त्याला म्हणतात कल्पतरू. पण हे सर्व या संत महात्म्याच्या समोर निष्फळ आहे. कारण की तो वृक्ष आहे, चिंतामणी दगड आहे. शशी म्हणजे चंद्र, त्या चंद्रावरती डाग आहे. पण संतांच्या जीवनाला मात्र कुठलाच डाग नाहीये. निष्कलंक असे संत महात्मे आहेत. आणि ही संत महात्मे जीवन जगत असताना त्यांच्या अंगामध्ये फार मोठी नम्रता आहे. नम्रता म्हणजे काय? नमंती गुणिनो वृक्ष, नमंती गुणिनो जनहा. म्हणजेच काय? सुभाषितामध्ये वर्णन केलेलं आहे, गुणवान लोक नमत असतात. जसं लाकूड हे वाकत नाही, कारण की ते मेलेले. झाड जिवंत आहे तोपर्यंत झाड आहे, पण त्याला कापलं की ते लाकूड झालं. जो मनुष्य जिवंत आहे तो वाकू शकतो, लाकूड वाकू शकत नाही. झाड एक वेळेस तुम्हाला वाकवता येईल, परंतु लाकूड वाकवता येत नाही. तुम्ही त्याला आकार देऊ शकता पण वाकवू शकत नाही. पण काही माणसं जीवनामध्ये अशी आहेत की जिवंतपणी मेलेल्या मुर्द्यासारखे वागतात, कधीच वाकत नाहीत. देवाच्या समोर नाही, संतांच्या समोर नाही. आणि न वाकणं हे कशाचं लक्षण आहे माहिती आहे तुम्हाला? न वाकणं हे मुर्द्याचं लक्षण आहे. जी माणसं जिवंतपणी देवाच्या समोर, संतांच्या समोर वाकत नाहीत, आईवडिलांच्या समोर वाकत नाहीत, ती माणसं जिवंत असून मेल्या समान आहेत. म्हणून ही संत महात्मे आपल्याला वाकायला शिकवतात, जगायला शिकवतात. जसं एखादा हंडा आहे, त्या हंड्यामध्ये पाणी आहे,
भरलेला हंडा आवाज करत नाही. संपूर्ण कुंभो न करोति शब्दम अर्धो घटो घोष मुपैतुनुन्नम विद्वान कुलीनो न करोति गर्वम गुणैर्विहिग्ना बहुजल्पयन्ति. अर्धा हंडा फार आवाज करतो, पूर्ण भरलेला हंडा कधी आवाज करत नाही. तशी गुणवान संत ही एखाद्या वृक्षाप्रमाणे, एखाद्या वेलीप्रमाणे सदैव नम्र राहत असतात. जसं की जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. जसं एखादं झाड आहे, त्या झाडाला एखाद्याने घाव घातला तोडण्यासाठी, त्यालाही तो सारखीच सावली देतो. किंबहुना त्याला वाढण्याकरिता एखादा मनुष्य पाणी घालतो, पण दोघंही झाडाखाली बसले तर जो घाव घालणार आहे त्याला सावली देत नाही. असं होतं का? नाही, दोघांना सारखीच सावली देतो. असं जीवन पवित्र संतांचं आहे. एका सुभाषितामध्ये वर्णन आलेलं आहे. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जनः एते परोपकाराय युगे देवेन निर्मितः. रवी म्हणजे काय? सूर्य आहे. शशी म्हणजे चंद्र आहे. नदी गावश्च सज्जना, नदी पाण्याची नदी आपल्याला माहिती आहे. गाव म्हणजे गाय. सज्जन हा संत, आणि याच्या पुढे वृक्ष आहेत. अशी जी सात आहेत ना, ही उपकाराकरता निर्माण केलेली आहेत. पण ही सर्व उपकार करत असताना या सातही मध्ये ही जी सहा आहे त्याच्यातली नदी, गाव, वृक्ष, चंद्र, सूर्य ही शरीरावरती उपकार करतात. परंतु संत महात्मे एकच आहेत की जे आपल्या जीवनाचं आत्मकल्याण करतात. म्हणून त्यांचे उपकार वर्णन करता येत नाही. म्हणून काय द्यावे त्यांची किंवा काय सांगू आता संतांचे उपकार, ते शब्दात वर्णन करता येत नाही. आणि म्हणून त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तुकोबारांना प्रश्न पडला. त्या अभंगाचं दुसरं चरण. काय देऊ याचे भावे